सातारा रोडला जायचंय ना. हे याची तरी ऍड करून द्या आता ताई. काय सातारा रोड कुछ नहीं दिख रहा है. टू मच लाईट. हे सगळे माईक सेन्सिटिव्ह असतात जे कानात बोलतात. मुख्यमंत्र्यांच्याकडून नाही शिकलेला. हे सगळ्या कार्यकर्त्यांना कानात कधी बोलायचं नाही. बाकीच्यांच्या चुकांमधून शिका ना. कधीही बोलायचं नाही. काही कधीही नाही. एक मिनिट. चला चला चला. काय काही पाहणी केली. आज बरेच दिवस या रस्त्याची कामं रखडलेली आहेत. अनेकदा वाहतूक कोंडी होती. नेमकं काय पाहणी केली आणि काय दिसतंय? दर 15 दिवसांनी किंवा महिन्यातून 1 ते 2 वेळा आम्ही सगळेच ह्याची पाहणी करायला येतोच. या भागात निमेश बाबरांनी अनेक महिने आणि वर्ष त्यांचा एक संघर्ष इथे चाललेला आहे. अनेक वेळा त्यांनी आंदोलनही केली आहे कारण का त्यांना एक डिझाईन फॉल्ट हा सातत्याने ह्याच्यात दिसतोय. आणि गेले वर्ष दीड वर्ष ते सरकारला विनंती करतायत की हे डिझाईन बदला. पण सरकार आता त्या टेक्निकलमध्ये अडकली आहे. त्याच्यामुळे डिझाईन सरकारला बदलता येणार नाही. पण त्यांचं असं सरकारला म्हणणं आहे की हा ब्रिज पूर्ण होऊन इथला ट्रॅफिकचा प्रश्न सुटत नाही आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात ते अडकलेलं होतं. पण आता असा निर्णय झालेला आहे की जे ठरलंय ते पूर्ण करूया आणि सोल्युशन्स बघूया की अजून पुढे जाऊन ते सगळं नाही तर ब्रिजवर नाही याल पण पुढे पूर्ण वाहतूक कोंडी होईल. ह्याच्यातून पुढे मार्ग कसा काढायचा फुरसुंगीला जाईस्तोवर ह्याच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा आज बसलो होतो. प्लस कात्रजच्या चौकातच अनेक अतिक्रमण आहेत. ती अतिक्रमण कोण काढणार? आता ती कुणाची आहेत काय आहेत हे महत्त्वाचं नाही आहे. कुणाचंही अतिक्रमण असेल आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना त्रास होत असेल तर त्या अतिक्रमण जे तिथे चौकात आहे ते काढलं पाहिजे अशी स्थानिक नागरिकांची भूमिका आहे. आणि त्याच्यावर प्रशासन काहीच ॲक्शन घेत नाही आहे. मागच्याही आठवड्यात आम्ही पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला जेव्हा गेलो होतो तेव्हा ह्याची चर्चा झाली होती. पण 15 दिवस झाले पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमधून हे अतिक्रमण जे काढायची विनंती नागरिक करत आहेत त्याच्यावर कुठलंही ॲक्शन झालेली नाही. हे दुर्दैव आहे. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य मायबाप पुणेकर हा ट्रॅफिकमध्ये टोटली भरडला जातो. ताई खरं तर पालिकेत प्रशासन आज आहे पण जिल्ह्याला पालकमंत्री आहेत. ते पहिली आठवड्याला मीटिंग घ्यायची हल्ली घेतच नाहीत. काय होतंय काय? हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारायला पाहिजे. मला कसं सांगणार? मी माझं काम निष्ठेने करते. तुम्ही काम मागताय तर तुमचा निधी अडवून ठेवला जातो मग कामं होणार कशी? आम्ही अमोलदादांनी मी माननीय पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेली आहेत. आम्हाला जो विकास निधी आहे जो आमच्या विकासासाठी नाही आहे सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी आहे तो आम्हाला मिळत नाही. तो आम्ही पत्रही लिहून विनंती वारंवार केलेली आहे की तो निधी जो आमच्या हक्काचा आहे मतदारसंघाचा आहे तो द्या. तो जर आम्हाला नाही मिळाला तर आम्हाला कोर्टाशिवाय दुसरा मार्ग नाही. नाहीतरी मी उद्या सुप्रीम कोर्टात परत चाललेच आहे. त्यामुळे कोर्टात गेल्याशिवाय या राज्यात न्याय मिळत नाही असा आमचा 1.5-2 वर्षांचा अनुभव झालेला आहे. दुसरं असं भुजबळ काल आरोप करतात बारामतीत जाऊन सभेत साहेबांवरती की मराठा आंदोलन आणि आज तेच भुजबळ साहेबांना जाऊन भेटतात. काय भुजबळ साहेबांना भेटायला गेले? आता मला माहिती नाही. मी तुमच्याचकडून ऐकते. नेमकं चाललंय काय भुजबळाचं? आता हा प्रश्नाचं उत्तर मला कसं येणार? एक तर मी पुण्यात आहे, साहेब मुंबईत आहेत आणि मला माझ्या माहितीप्रमाणे ते काय चव्हाण सेंटरला आज जाणार नव्हते आणि ते सिल्वर ओकलाच असतील असं मला वाटतं. हां, कारण का आज त्यांनी काय चव्हाण सेंटरला वेळा दिल्या नव्हत्या. त्याच्यामुळे हे काय नवीन डेव्हलपमेंट आहे ह्याची मला काही माहिती नाही. मी माहिती काढून आपल्याला सांगेन. मला खरंच याच्यातली माहिती नाही. म्हणजे भुजबळ साहेब गेलेच आहेत सिल्वर ओकला हेच मी तुमच्याकडून ऐकते. बरेचदा भुजबळ साहेब नाराज असल्याची पण चर्चा होत्या. ते इच्छुक आहेत. मला खरंच याच्यातलं माहिती नाही. मी माहिती काढून आपल्याला सांगू शकेन.